गणपती बाप्पा मोरया, गणपती बाप्पा, अगस्ती महाराज की जय, प्रवरा माते की जय। आज रुद्रा फाउंडेशनच्या मार्फत जो आपण 12, 13, 14 तारखेला जो प्रवरामय महोत्सवाचं आपण या ठिकाणी सुरुवात करणार आहोत, तर त्यानुसार आज या ठिकाणी आपल्या लाईट डेकोरेशनचं काम चालू होतं आहे। तर अकोले तालुक्यातील ज्येष्ठांच्या मार्गदर्शनाखाली आज याचा आपण श्रीफळ वाढून हा कार्यक्रमाची सुरुवात केली आहे। तरी अकोल्याच्या जनतेला माझं कळकळीचं विनंती आहे का आपण या कार्यक्रमामध्ये मोठ्या संख्येनं हजर व्हावं ही एक विनंती करतो आणि रुद्रा फाउंडेशनच्या विनंतीला मान देऊन आपण या ठिकाणी या कार्यक्रमाला उपस्थित राहावं अशी एक विनंती करतो। या ठिकाणी आपण 12 तारखेला या लाईट डेकोरेशनचं उद्घाटन करणार आहे। तसंच या प्रवरामाईनं ज्या नगर जिल्ह्याला सुजलाम सुफलाम केले त्या माईची महती म्हणजे तिची उत्पत्ती कशी झाली ह्या सगळं आपण त्या दिवशी सांगणार आहोत। 13 तारखेला आपण या ठिकाणी महिलांसाठी खास खेळ पैठणीचा हा शो ठेवलेला आहे आणि 14 तारखेला आपण या ठिकाणी या प्रवरामाईची महाआरती आणि फटाक्यांची आतषबाजी हा आपण सगळं कार्यक्रम ठेवलेला आहे। तरी सर्व नागरिकांनी आणि महाआरतीला उपस्थित राहावे ही विनंती। रुद्रा फाउंडेशनच्या वतीनं येत्या 4 दिवसामध्ये प्रवरामाईचा जो महोत्सव आणि प्रवरामाईची महाआरती हा जो कार्यक्रम आयोजित केलेला आहे, या निमित्तानं या ठिकाणी मंडप आणि लाईटिंगचं उद्घाटन सर्व मान्यवरांच्या उपस्थितीत झालेलं आहे। दरवर्षीप्रमाणे याही वर्षी रुद्रा फाउंडेशनच्या वतीनं आपण प्रवरामाईची महाआरती किमान 1000 जोडप्यांच्या उपस्थितीमध्ये या प्रवरा पात्रावर आपण करणार आहोत आणि त्या निमित्तानं प्रवरामाईच्या ऋणातून मुक्त होण्याचा एक प्रयत्न आपल्या या परिसरातील सर्व नागरिकांचा असेल। ही 1000 जोडप्यांच्या हस्ते जी महाआरती या ठिकाणी होणार आहे, या महाआरतीला अकोले तालुक्यातील आणि पंचक्रोशीतील सर्वांना या महाआरतीचा प्रवेश हा मुक्त असणार आहे। महाआरतीच्या पूजेच्या साहित्याचा काही भाग या ठिकाणी फाउंडेशननं उचललेला आहे। त्या संदर्भात उद्या आणि परवा महाआरतीच्या संदर्भातील सर्व माहिती आपल्यापर्यंत बारकाईने येईल। आपण सर्वांनी या कार्यक्रमामध्ये प्रचंड संख्येनं सहकुटुंब आणि मित्रपरिवार नातेवाईकांसह सहभाग घ्यावा अशी मी फाउंडेशनच्या वतीनं आपल्या सर्वांना प्रार्थना करतो, विनंती करतो। रामकृष्ण। संपूर्ण अकोले तालुक्याला आणि पूर्व विभागाला जी जीवनदायी म्हणून संबोधली जाते, ज्या प्रवरामाईने अनेकांच्या जीवनामध्ये समृद्धी आणली, विकास आणला, चैतन्य आणलं, त्या प्रवरामाईचा पूजेचा कार्यक्रम हा रुद्रा फाउंडेशनच्या वतीने आणि विशेषतः या रुद्रा फाउंडेशनचे आमचे सहकारी मित्र दत्ता नवले आणि त्यांच्या सर्व सहकार्याच्या माध्यमातून 12 ते 14 हे 3 दिवस हा कार्यक्रम या ठिकाणी इथं संपन्न होतो आहे। खरं तर हा दरवर्षी कार्यक्रम दत्ता नवले आणि रुद्रा फाउंडेशन इथे करते। मी प्रत्येक वेळेस या कार्यक्रमाला हजर आहे। प्रवरामाईचे हे स्वरूप बदलते। आपण आता जर मागं पाहत असाल तर जिथे एकेकाळी अत्यंत अस्वच्छता होती, घाण होती, झाडं झुडपांचं साम्राज्य होतं, ते चित्र आता बदलताना दिसतंय। आता ही सपाट झाली, प्रवरामाई स्वच्छ होते आणि हा कार्यक्रम हा आपण या प्रवरामाईने आपल्याला जे आपल्या जीवनामध्ये आनंद भरला तिचं आभार मानण्यासाठी खरा हा दीपोत्सव आणि या प्रवरामाईच्या पूजनाचा कार्यक्रम आहे की ज्या माईने आपल्याला भरभरून पाणी दिलं, ती माई अशी सतत वाहत राहो, अकोल्यातल्या आणि पूर्व भागातल्या सगळ्या लोकांच्या जीवनात चैतन्य राहो। आणि आपलं कर्तव्य आहे की जी प्रवरामाई आपल्यासाठी एवढं या आपल्या नदीच्या मधनं वाहत असते, तिचा किनारा स्वच्छ ठेवणं, तिचं पावित्र्य जपणं, इथलं वातावरण चांगलं ठेवणं हे सगळ्या नागरिकांचं काम आहे। रुद्रा फाउंडेशन
नी जरी पुढाकार घेतला असला तर नागरिक म्हणून आपल्या सगळ्यांचं कर्तव्य आहे. आपण या प्रवरामाईचा परिसर अधिक स्वच्छ करू, चांगला करू. अकोल्यातल्या लोकांना आणि परिसरातल्या लोकांना इथं येऊन बसावं, आनंद वाटेल असं करावं. यासाठी मी आपल्या माध्यमातून सगळ्या नागरिकांना हीच विनंती करेल की या दीपोत्सवामध्ये पैठणीचा खेळ कार्यक्रम आहे, महापूजा आहे, या सगळ्या कार्यक्रमामध्ये आपण सहभागी व्हा, आनंद या आणि या प्रवरामाईच्या सुशोभनीकरणाकरता आपण आपला हातभार लावा. एवढंच आपल्या माध्यमातून मी सगळ्यांना सांगेन. आणि पुन्हा एकदा दत्ता नवले आणि रुद्रा फाउंडेशन जे आमचंच आहे, आपलंच आहे, सर्वांचं आहे, याचं मनापासून कौतुक करतो, आभार मानतो. आणि तुम्ही असंच काम पुढे चालू ठेवा. आम्ही सर्वजण तुमच्या बरोबर आहोत एवढंच या निमित्ताने सांगतो. गतवर्षीप्रमाणे ह्याही वर्षी रुद्रा प्रतिष्ठान आयोजित प्रवरामाई महोत्सव अतिशय दिमाखामध्ये या ठिकाणी साजरा होत आहे. आपण या ठिकाणी गेले 8 दिवसापासून प्रवरामाई महोत्सवाची तयारी चालू केलेली आहे. या ठिकाणी ह्या जागेचं पूर्णपणे सुशोभीकरण करून याच्यामध्ये सपाटीकरण करून रोलिंग केलेले आहे. त्यानंतर या ठिकाणी आपण वृक्षारोपण केलेले आहे, जेणेकरून भविष्यामध्ये या ठिकाणी आपल्याला छोटे छोटे बालउद्यानं गार्डनच्या स्वरूपामध्ये आनंद घेता येईल असा एक पुढील मानस आहे. 12, 13, 14 या 3 दिवसाचा हा उपक्रम आहे. 12 तारखेला या ठिकाणी आपल्या प्रतिष्ठानचे अध्यक्ष दत्ताभाऊंनी सांगितल्याप्रमाणे विद्युत रोषणाईचे या ठिकाणी आपण उद्घाटन करणार आहोत. प्रवरामाईची महत्त्व या विषयावरती या ठिकाणी गणपतजी पांडेसाहेब यांच्यावालं व्याख्यान आहे. त्या व्याख्यानाचा सर्व अकोलेकरांनी लाभ घेतला पाहिजे. खरं तर प्रवरामाई कोण आहे, प्रवरामाई कुठून निघाली आणि प्रवरामाई कुठे गेली, या प्रवरामाईची सर्व महती या ठिकाणी देण्यात येणार आहे. ही जेणेकरून आपल्या सर्व परिवाराला घेऊन सर्व नागरिकांनी आलं पाहिजे. कारण की ज्या प्रवरामाईचं आपण पाणी पितो, ज्या प्रवरामाईचा आपण अभिषेक घालतो, त्या पाण्याने देवांना घालतो, आपण आंघोळ करतो, स्नान करतो, आपली शेती त्या प्रवरामाईवरती फुलती. ह्या प्रवरामाईची महती खऱ्या अर्थाने आपल्या कुटुंबामध्ये प्रत्येकाला माहिती झाली पाहिजे. यासाठी सर्व नागरिकांनी या ठिकाणी पहिल्या दिवशी प्रवरामाईची महती ऐकण्यासाठी आलं पाहिजे. दुसऱ्या दिवशी या ठिकाणी होम मिनिस्टरचा आपण खास करून महिला भगिनींसाठी खेळ ठेवलेला आहे, होम मिनिस्टर खेळ पैठणीचा. याचा लाभ जास्तीत जास्त महिलांनी घेतला पाहिजे. तिसऱ्या दिवशी या ठिकाणी आपण 1008 नागरिकांच्या हस्ते प्रवरामाईची महाआरती ठेवलेली आहे. या ठिकाणी त्या महाआरतीला अतिशय आगळं वेगळं स्वरूपाचं रूप असणार आहे. ही महाआरती करण्यासाठी तालुक्यातील सर्व नागरिकांनी आलं पाहिजे आणि असे स्तुत्य उपक्रम पुढीलही काळामध्ये चालले पाहिजे. यासाठी सर्वांनी एकत्रित येऊन मार्गदर्शन केलं पाहिजे, पाठिंबा दिला पाहिजे. तमाम अकोलेकरांना या निमित्ताने माझीवाली विनंती असेल, या 3 दिवसांच्या कार्यक्रमाला आपण आवर्जून उपस्थित राहा. आणि 15 तारखेला जो महाशिवरात्रीचा उत्सव या ठिकाणी होत आहे, त्याही उत्सवाला आपण सर्व अकोलेकरांनी मोठ्या संख्येने या ठिकाणी आलं पाहिजे. हेच या निमित्ताने सर्वांना विनंती करतो आणि थांबतो. धन्यवाद. साई दृष्टी नेत्रसेवा चष्माघर अकोले शहरातील सर्व अत्याधुनिक सुविधा उपलब्ध असलेले एकमेव अद्ययावत शोरूम म्हणजेच साई दृष्टी नेत्रसेवा चष्माघर. आमच्याकडे टायटन, फास्ट ट्रॅक, प्युमा, ओकले, वेलॉसिटी, सीके, रेबन, आयडी, वोग, पोलीस, स्टेपर, स्कॉट, करेरा, टॉमी हिलफिगर, किलर, क्रिझाईल, झाईस, प्राईम, ब्रॉन्झर, यश, बॉश अँड लॉम्ब, जॉन्सन अँड जॉन्सन, अल्कॉन आदी कंपन्यांच्या फ्रेम्स, सनग्लासेस, लेन्सेस व कॉन्टॅक्ट लेन्सेस योग्य दरात उपलब्ध. तसेच टायटन कंपनी लेन्सेसचे एकमेव अधिकृत विक्रेते. आता अकोल्यात प्रथमच ऑटो मशीनद्वारे चष्म्याची रोबोटिक फिटिंग. प्रोग्रेसिव्ह चष्म्यासाठी डोळ्यांचे व चष्म्याचे अचूक मोजमाप करण्यासाठी जाईस कंपनीचे सॉफ्टवेअर असलेला ॲपल कंपनीचा टॅब. तज्ज्ञ ऑप्टोमेट्रिस्टकडून कॉम्प्युटरद्वारे डोळ्यांची मोफत तपासणी, डोळ्यांची मायक्रोस्कोपिक तपासणी, काचबिंदूचे अचूक निदान करण्यासाठी डिजिटल टोनोपेनद्वारे डोळ्यांचे इंट्राऑक्युलर प्रेशर मोजणे, पॅकीमीटरद्वारे बुबुळाची जाडी मोजणे, कॉन्टॅक्ट लेन्सेसच्या अचूकतेसाठी कॅरेटोमीटरद्वारे बुबुळाचं मोजमाप करणे आदी अत्याधुनिक सुविधा उपलब्ध असलेले अकोले शहरातील एकमेव चष्माघर. आपल्या अनमोल डोळ्यांच्या समस्येसाठी बिर्ला आय हॉस्पिटल नाशिक यांच्या माध्यमातून तज्ज्ञ डॉक्टर दर गुरुवारी सकाळी 10:30 ते 3:30 पर्यंत साई दृष्टी नेत्रसेवा चष्माघर इथे उपलब्ध राहतील. आमचा पत्ता साई दृष्टी नेत्रसेवा चष्माघर, अकोले बसस्थानकाच्या मागील बाजूस, जय महाराष्ट्र हॉटेलच्या पाठीमागे, अकोले, तालुका अकोले, जिल्हा अहमदनगर. संपर्क 91 36 52 93 93.